हॅलो पूर्ण करतं कशाच मित्रांनो, बघू शकता ही रूम आहे, आपल्याला साफ करायची होती आणि या रूमचं लॉक निघत नव्हतं तर आपण लॉक तोडून टाकलं. रूमला साफ करायचं होतं आणि खूप काम होतं म्हणून मित्रांना सोबत घ्यावं म्हणलं. पटरीकडे गेलो होतो, आपल्याला डी सर भेटले. मग त्याच्यानंतर अमोल भेटला. अमोल सोबत आपण बकरी चरवायला घेऊन गेलो होतो. मग तिथे बघितलं तर काय मस्त बकरी एक दुसऱ्यासोबत फाईट करत होते. म्हणते की दुष्टुमी करून दिन जावे ना. झिंका चिका झिंका चिका झिंका चिका झिकांका. तिकडून रूम वरती आलो, पाणी वगैरे टाकून खराट्यानं मस्त रूम साफ करून घेतली. अमोल, मी आणि भैया होता आणि सचिन पण होता आमच्या सोबत. रूम मध्ये थंड वारा पाहिजे होते आपल्याला, तर ही मोटर खराब झाली होती तर भैयानं मोटर काढली आणि मार्केटला गेलो होतो आपण. तर जाता जाता आपण बॅनर बघितलं बापाचा, तर बघू शकता जयंती निमित्त किती लोक उत्साह इथं. मग या काकाच्या दुकानावर येऊन मोटर दाखवली आणि काका म्हणले मोटरचं काय होऊ शकत नाही, तर आपण नवीन मोटर घेतली. काकानं मस्त नवीन मोटर दिली आपल्याला. तर जाता जाता थोडी शॉपिंग करावं म्हणलं आणि आपण गेले आपल्या मित्राच्या दुकानावरती. तर कोणाला कपडे पाहिजे असतील तर तुम्ही मला सांगा, मी त्याचा नंबर देतो तुम्हाला. मग काय सुमित कपडे पॅक करत होता. 2 नाईट पॅन्टी आणि एक बॅगी टाईप हाफ टी शर्ट घेतलं होतं आपण आणि त्यांना आपण भाऊला आपण सिनेमॅटिक मध्ये घेतलं थोडं. आपल्या घरी मोटर आणली आणि चालूच होत नव्हते ते पंखा, तर आपण सुदनला बोलवलं आणि सुदन बघा कसं चालू मध्ये काम करतोय. सुदनने मस्त मोटर वगैरे लावली आणि खूप चांगल्या प्रकारचा आपला कूलर मस्त चालू करून दिला आणि खूप थंड थंड वारा मारत होता. मग काय आंघोळ वगैरे करून ग्राउंडवरती निघले होते आपण फुटबॉल खेळण्यासाठी. ग्राउंडवर येऊन बघितलं तर काय सगळेजण आले होते आणि आपणच लेट आले होते. तर हे भाऊ म्हणत होता मला पण ब्लॉग मध्ये घेते आहे. भाऊला ब्लॉग मध्ये घेतलं आपण. उशीर होत होता म्हणून मॅच स्टार्ट केला आणि अशा प्रकारे सगळ्यांनी मॅच खूप चांगल्या प्रकारे खेळला. अशा प्रकारे आजचा ब्लॉग समाप्त झाला. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.